हाय गाईज, कशा आहात तुम्ही चांगल्याच असणार। आज मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं। पुढे व्हिडिओ बघा तुम्ही। आज मला प्लास्टिकचे डबे मागवायचे होते कारण की माझ्या भाज्या सारख्या खराब होत होत्या। मग भाज्या टाकून द्याव्या लागायच्या माझ्या खराब झाल्या की, कारण की आता तुम्हाला माहिती आहे आता पाऊस चालू आहे। पावसामध्ये सहसा भाज्या ओल्याच मिळतात, तुम्हाला दाखवते मी आता। आणि पुढची ना ते डबे आले माझे पार्सल, मी घेतलं ते पार्सल आज आणि बॉक्स तर खूप मोठा मिळाला होता मला। बघू शकतात तुम्ही, त्याच्यामध्ये होते 6 डबे। 156चे 6 डबे मागवले होते। 2 दिवस ऑफर होती म्हणून त्याच्यासाठी मी ते डबे मागवून घेतले, नाही तर नशे डबे ते 200च्या वरतीच आहेत। पण 2 दिवस ऑफर होती त्याच्यामध्ये मी बघितले आणि मागवून घेतले, कारण की कॅरी बॅगमध्ये ना माझ्या ना भाज्या खराब होत होत्या। ओला राहायच्या भाज्या आणि मग त्याच्यामुळे त्या भाज्या सर्व खराब होऊन जायच्या। आणि मला ते बघा ना डबे पार्सल खोलायलाच 5-10 मिनटं लागले, कारण की ना त्याला चिकटपट्टीनेच एवढं पॅकिंग केलं होतं। बॉक्सच खूप मोठा होता आणि ते खोलायलाच मला 5-10 मिनटं लागून गेलेले। चिकटपट्ट्यांनीच एवढं पॅक करून ठेवलेलं होतं। ते पॅकिंग तर खूप छान केलेली होती म्हणा त्यांनी। बॉक्स पण तसेच होते आतमध्ये, मला असं वाटलं खूप मोठे असतील बॉक्स, पण बॉक्स असे लांबमध्ये होते। आणि मग मी ते पॅकिंग एक बॉक्स वेगळा पॅकिंग केलेलं होतं, त्याला पण कॅरी बॅग लावलेली होती आणि छान होते। मी ग्रे कलरचे डबे मागवले कारण की त्याच्यामध्ये 2च कलर होते। मग मला ग्रे कलर आवडला, कारण की फ्रीजमध्ये थोडासा म्हटलं काळपट कलरच, ग्रे कलरच बरा वाटेल। कधीतरी हात आपले लागतात चुकून, मग ते खराब होतात। मी 6चे 6 डबे तुम्हाला खोलून दाखवते। खोलल्यानंतर मग मी ते आता धुवून पण घेणार, कारण की त्याच्यामध्ये मी अशाच भाज्या नाही ठेवू शकणार, कारण की ते वास येतो थोडा प्लास्टिकच्या डब्यांचा, म्हणून नाही त्याचा तरी पण वास येत नव्हता, पण तरी पण मी धुवून घेतले ते डबे छानपैकी। आणि मला खूप आवडले ते डबे। तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही पण मिशोवरून मागवा ते डबे। मी 6चे 6 डबे, मला तर मी सर्व याच्यातल्या कॅरी बॅगा काढत होते। आता मी जाते किचनमध्ये आली। आता हे सर्व डबे धुवून घेते मस्त स्वच्छपैकी साबणाने वगैरे। छानपैकी धुवून वगैरे घेतल्यानंतरच मी याच्यामध्ये भाज्या ठेवणार आणि पुसून पण घेईल आता ते डबे। सर्व 6 झाले धुवून, आता पुसून घेते ते डबे आणि मग थोडे फॅन खाली सुकवायला ठेवेल। सुकवल्यानंतरच मी त्याच्यामध्ये ना भाज्या भरेल, कारण की लगेच भाज्या नाही ठेवणार, कारण की ते ओल्या होत्या भाज्या पहिलेच आणि त्याच्यामध्ये लगेच ओल्या भाज्या ठेवल्या तर त्या परत खराब होतील। म्हणून मग मी ते सुकवून मस्तपैकी भाज्या आता ठेवते। एक एक भाजी व्यवस्थित साफ करून घेतली आणि ती ठेवली। बघा माझ्याकडे 2-3च भाज्या होत्या, टोमॅटो, कारले वगैरे होते आणि गाजर आणि तोंडली होती। मग तेवढेच भाज्या मी ठेवलेल्या आणि कोथिंबीर होती, तर ती पण बघा किती पिशवीमध्ये ना लगेच खराब होऊन जाते, लगेच ओलावा पकडतो तिला। आणि मिरच्या पण तशाच होतात, मिरच्या पण तशाच भरतात। पण ह्या डब्यांमध्ये ना खूप छान बसले सर्वचे सर्व। आणि साईडला पण आहे ना मी फ्रीजमध्ये जागा केल्यानंतर ती पण तुम्हाला दाखवते, किती साईडला अजून जागा उरते। आणि ते उरल्यानंतर परत त्याच्या साईडला आपण अजून भाज्या ठेवू शकतो। फ्लावर, कोबी असते, ज्या भाज्या तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये अजून ठेवू शकता, तुम्हाला हव्या असतील तर। मी ह्या छानपैकी रचून वगैरे पद्धतशीर ठेवल्या। आता तुम्ही पुढे व्हिडिओ बघा ते फ्रीजमध्ये पण मी दाखवते तुम्हाला। फ्रीजच्या ड्रॉवरमध्ये किती भारी मी रचून ठेवलेले आहेत आणि त्याच्या साईडला पण किती छानपैकी जागा बाकी आहे अजून। त्याच्या साईडला पण तुम्ही अजून काहीतरी ठेवू शकतात, तुम्ही फ्रूट पण ठेवू शकतात, तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही ठेवू शकतात। आता मी तर फ्लावर आणि कोबी होती तर तीच ठेवलेली मी साईडने। हे बघा आता फ्रीजचं ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये मी एकावर एक हे बॉक्स ठेवलेले, प्लास्टिकचे डबे ठेवलेले भाज्या ठेवून। आणि त्याच्या साईडला पण बघा तुम्हाला दिसत असेल, ती पण बघा साईडला किती जागा बाकी आहे मस्तपैकी। बाय गाईज, कशी वाटली व्हिडिओ, तुम्हाला लाईक, कमेंट, शेअर करा।